फ्रेंड्स, वी आर लर्निंग सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत आहोत आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस आपण करत आहोत. आता टाइप 2 शिकत असताना तुम्हाला स्ट्रक्चरची प्रॅक्टिस देखील करायची आहे आणि टाइप 2 मध्ये नकारार्थी प्रकार आहे आणि कॉलमची ऍक्टिव्हिटी देखील तुम्हाला करायची आहे. काही प्रॅक्टिसेस तुम्हाला सुरुवातीला अतिशय काळजीपूर्वक कराव्या लागतात, कारण सुरुवातीला तुम्हाला जी सवय लागते तीच सवय शेवटपर्यंत राहते. आता टाइप 2 ची प्रॅक्टिस करत असताना कॉलम ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतं हे मी तुम्हाला यापूर्वी समजून सांगितलेलं आहे. या ठिकाणी एक कॉलम आहे लिव, गेटअप, ब्रश, बेथ. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिवचा अर्थ आपण असा कन्सिडर केला होता राहतो. परंतु जेव्हा तुम्ही टाइप 2 ची प्रॅक्टिस करता, ही प्रॅक्टिस मी द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक सेट 2 मध्ये पान नंबर 87 आणि 88 वर दिलेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हातात एक सिस पेन्सिल घ्यायची आहे. सर्व प्रॅक्टिसेस मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत, काही प्रॅक्टिसेस तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत. मग तुम्ही काय करणार, एक सिस पेन्सिल घेणार आणि या पुस्तकामध्ये तुम्ही असं लिहिणार आय डोंट. आय डोंट लिहिल्यानंतर हे कॉलम आहे. आय डोंट लिव्ह, आय डोंट गेट अप, आय डोंट ब्रश, आय डोंट बेथ, आय डोंट ड्रिंक, आय डोंट रीड, आय डोंट गो, आय डोंट रिटर्न. तुम्ही अशी प्रॅक्टिस करणार. परंतु ही प्रॅक्टिस बरोबर आहे का नाही, आपलं काय ठरलंय, प्रथम इंग्रजीमध्ये बोलायचं, त्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन मराठीत करायचं आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रॅक्टिस म्हणजे या ठिकाणून तुम्ही सुरुवात करणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही थांबणार आहे. ही प्रॅक्टिस तुमची ट्रान्सलेशन मेथडनं झाल्यानंतर तुम्ही फक्त इंग्रजीमध्ये बोलणार आहे. एक प्रॅक्टिस मी तुम्हाला करून दाखवतो. आता आय करता, वी करता, यू करता, हे करते आपल्याकडे तर आहेच. प्रत्येक करता घ्या जो करता तुम्हाला अवघड जातो. उदाहरण बघा, मी जर दे करता घेतला आणि मला तिची प्रॅक्टिस करायची आहे. दे डोंट लिव्ह, ते राहत नाही. परंतु मी कन्सिडर काय करणार, ते 2 मुलं आहेत किंवा 10 मुलं आहेत. दे डोंट लिव्ह, ते राहत नाही, त्यांना राहण्याची सवय नाही, दररोज ते राहत नाही, खरंच ते राहत नाही. मग नकारार्थी सवय सांगण्यासाठी, नकारार्थी घटना सांगण्यासाठी मी हा टेन्स वापरतो. परंतु बोलत्या क्षणी आपला गोंधळ होतो. दे डोंट बोलायचं का दे डझंट बोलायचं आणि हे वाक्य आपल्या तोंडातून गेलेलं नसतं. मग मी काय करणार, दे ह्या कर्त्यानं तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवतो, कारण दे हा कर्ता थोडासा अवघड आहे. प्रत्येक कर्त्यानं प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. यूनं पण प्रॅक्टिस करायची आहे, हिनं पण प्रॅक्टिस करायची आहे, शीनं पण प्रॅक्टिस करायची आहे. पण ही प्रॅक्टिस करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला अर्धा ते पाऊण तास द्यावा लागेल, कारण ह्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसेस आहे. आता दे ह्या कर्त्याची टाइप 2 ची प्रॅक्टिस करत असताना मी अशी प्रॅक्टिस करणार. दे डोंट लिव्ह, ते राहत नाही. दे डोंट गेट अप, ते उठत नाही. दे डोंट ब्रश, ते घासत नाही. मी बोट करणार आहे, लक्षात घ्या. दे डोंट ड्रिंक, ते पित नाही. दे डोंट रीड, ते वाचत नाही. दे डोंट गो, ते जात नाही. दे डोंट रिटर्न, ते परत येत नाही. दे डोंट स्टडी, ते अभ्यास करत नाही. दे डोंट प्ले, ते खेळत नाही. दे डोंट वॉच, ते पाहत नाही. दे डोंट लिसन, ते ऐकत नाही. दे डोंट लाईक, ते आवडत नाही का त्यांना आवडत नाही, तर त्यांना आवडत नाही. दे डोंट डान्स, ते नाचत नाही. दे डोंट लव्ह, ते प्रेम करत नाही. दे डोंट रिस्पेक्ट, ते आदर करत नाही. दे डोंट स्लीप, ते झोपत नाही. दे डोंट ॲडमायर, ते प्रशंसा करत नाही. दे डोंट ॲडवाइस, ते सल्ला देत नाही. दे डोंट अलाउ, ते परवानगी देत नाही. दे डोंट टास्क, ते विचारत नाही. दे डोंट अरेंज, ते व्यवस्था करत नाही. मग तुम्ही काय करणार, या ठिकाणून सुरुवात करणार आणि या ठिकाणी येऊन तुम्ही थांबणार आहे. माझ्यासारखा शॉर्टकट तुम्हाला मारायचा नाही आहे आणि मनात देखील प्रॅक्टिस तुम्हाला करायची नाही आहे. मग तुम्ही काय करणार, माझ्यासारखं डायरेक्ट दे करता घेणार नाही. तुम्ही आयनं अशीच प्रॅक्टिस करणार, यूनं प्रॅक्टिस करणार, वीनं प्रॅक्टिस करणार. त्यावेळेस तुम्ही वीनं प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही कन्सिडर करा, वी डोंट लिव्ह, आम्ही राहत नाही. वी डोंट गेट अप, आम्ही उठत नाही. वी डोंट टेक अ बाथ, आम्ही आंघोळ करत नाही. नकारार्थी सवय. आणि ज्यावेळेस तुम्ही यू ह्या कर्त्याने प्रॅक्टिस कराल त्यावेळेस समोर कोणीतरी आहे आणि तुम्ही तक्रार करायची आहे. यू डोंट लिव्ह, तू राहत नाही. यू डोंट गेट अप, तू उठत नाही. यू डोंट ब्रश, तू घासत नाही. यू डोंट टेक अ बाथ किंवा यू डोंट बेथ, तू आंघोळ करत नाही. यू डोंट ड्रिंक, तू पित नाही. यू डोंट रीड, तू वाचत नाही. यू डोंट गो, तू जात नाही. अशी प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचायचं आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा तुमची आय, वी, यू देणं प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला ह्या कर्त्यांना प्रॅक्टिस करायचीच आहे. त्याचं कारण काय, या ठिकाणी डोंट आहे, या ठिकाणी डझंट आहे. मग मी प्रॅक्टिस कशी करणार, ही डझंट लिव्ह, तो राहत नाही. ही डझंट गेट अप, तो उठत नाही. ही डझंट ब्रश, तो घासत नाही. पण ही प्रॅक्टिस करत असताना मी बोट करणार आहे. तिकडे कोणीतरी थर्ड पर्सन आहे, तो पुरुष आहे, एक वचनी आहे. तो घासत नाही, त्याला घासायची सवय नाही. खरंच तो घासत नाही, दररोज तो घासत नाही. ए ही डझंट ब्रश टीथ, तो दात घासत नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकलेलो आहे, परंतु प्रॅक्टिस. मग या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना तुम्ही ही डोंट बोलणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही डझंट रीड, तो वाचत नाही. ही डझंट गो, तो जात नाही. ही डझंट रिटर्न, तो परत येत नाही. ही डझंट स्टडी, तो अभ्यास करत नाही. ही डझंट प्ले, तो खेळत नाही. ही डझंट वॉच का वॉचेस, ही डझंट वॉच, कारण पाठीमागच्या प्रॅक्टिसमध्ये आपण असं बोललेलो आहे ही वॉचेस. परंतु डझंट किंवा डज नॉटच्या पुढं तुम्ही क्रियापदाचं पहिलंच रूप घेऊ शकता. मग ही डझंट वॉच, तो बघत नाही. ही डझंट लिसन, तो ऐकत नाही. ही डझंट लाईक, त्याला आवडत नाही. ही डझंट हेल्प, तो मदत करत नाही. ही डझंट डान्स,
तो नाचत नाही. मग या ठिकाणी तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि या ठिकाणी थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर फक्त इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. कारण कर्ता कोणता आहे? ही. मग ही डझंट लिव्ह, ही डझंट गेट अप, ही डझंट ब्रश, ही डझंट बेथ, ही डझंट ड्रिंक, ही डझंट रीड, ही डझंट गो, ही डझंट रिटर्न, ही डझंट स्टडी, ही डझंट प्ले, ही डझंट वॉच, ही डझंट लिसन, ही डझंट लाईक, ही डझंट हेल्प, ही डझंट डान्स, ही डझंट लव, ही डझंट रिस्पेक्ट, ही डझंट स्लीप, ही डझंट ॲडमायर, ही डझंट ॲडवाइस, ही डझंट अलाउ, ही डझंट आस्क, ही डझंट अरेंज, अशी प्रॅक्टिस करायची आहे. आता बघा मित्रांनो, ह्या प्रॅक्टिसचा फायदा मला कुठे कुठे होणार आहे आणि कसा होणार आहे. तेथे 10 मुलं आहेत आणि चटकन मला त्यांच्या नकारार्थी सवयी सांगायच्या आहेत. ते शाळेतले मुलं आहेत, ते अभ्यास करत नाही, दे डोंट स्टडी, ते पित नाही, दे डोंट ड्रिंक, ते वाचत नाही, दे डोंट रीड. बघा मी चटकन बोलतो दे डोंट रीड, कारण मी कॉलमची प्रॅक्टिस केली आहे, स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केलेली आहे आणि चटकन तिकडे एक मुलगा आहे आणि मला त्याची तक्रार करायची आहे. ही डझंट स्टडी, ही डझंट टेक अ बाथ, ही डझंट प्रॅक्टिस, ही डझंट लिसन. तर असे वाक्य चटकन माझ्या तोंडातून जाणार आहे. मग ही या कर्त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही शी करता घेणार आहे, इट करता घेणार आहे, एखादं नाव घेणार आहे आणि अशी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. परंतु कंटाळा करायचा नाही, स्टेप बाय स्टेप जा, मोठ्यानं प्रॅक्टिस करा. या पुस्तकाचा आधार घ्या आणि काही कॉलम्स या पुस्तकात जरी नसतील तर तुम्ही वर असे कॉलम्स कन्सिडर करा, प्रॅक्टिस करा आणि स्टेप बाय स्टेप पुढे जा. परंतु मित्रांनो पुन्हा लक्षात घ्या, जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ॲप व्हर्जनमधून जर बघत असाल तर प्लीज 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 प्रॅक्टिस करूनच स्टेप बाय स्टेप पुढे जा आणि सिक्वेन्स वाईज पुढे जा. गेस करू नका पुढे काय असेल, पुढे काय असेल, असं करायचं नाही आहे. आणि जर समजा तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर प्लीज 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 आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. परंतु सिक्वेन्स वाईज डे वाईज व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आमचं VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करा. आमच्या ॲपमध्ये 2 मुख्य कोर्सेस आहे, 60 to 90 डेज स्पोकन इंग्लिश कोर्स अलॉंग विथ 4 बुक्स. म्हणजेच त्या व्हिडिओ लेक्चरच्या कोर्स बरोबर तुम्हाला 4 पुस्तकं मिळत असतात आणि कोर्सची किंमत देखील अतिशय कमी आहे. त्याच्यानंतर A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किलचा सुद्धा खूप सुंदर कोर्स आहे. जर समजा तुम्ही तो कोर्स परचेस केला तर कोणत्याही परीक्षेमध्ये ग्रामरमध्ये तुम्ही खूप छान मार्क्स मिळवू शकता. मित्रांनो स्पोकन इंग्लिशचे टेक्निक्स हे वेगळे असतात आणि ग्रामरचे टेक्निक्स वेगळे आहेत. तर हे संपूर्ण टेक्निक्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच जाणार आहे. यू कैन स्पीक किट का हर कोई वीडियो लेक्चर बुक्स टेक्निक्स सब मटेरियल कॉपी प्रोटेक्टेड है. कृपया किसी भी बुक का PDF फाइल न बनाइए और हमारा कोई भी वीडियो हमारे परमिशन के बिना YouTube, Facebook या WhatsApp पे पोस्ट मत करिए. ऑल राइट्स रिजर्व्ड. अगर आपको इसके बारे में कोई सूचना मिलती है तो तुरंत हमें इन्फॉर्म करें.